26व्या पाठामध्ये रुद धातू आपल्याला बघायचा आहे. 10 लकारांमध्ये पण आपण पाहणार आहोत पाच. त्याला सार्वधातुक लकार असं म्हणतात. पाच: लट, लोट, लंग, लिंग आणि लट, लोट, लृट. पाच म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आज्ञा आणि विधिलिंग, इच्छा असं म्हणू शकता तुम्ही. विधिलिंग आणि लोट एकच आहेत. मग आता रुद धातू हा दुसऱ्या गणातला आहे. दुसऱ्या गणाचं नाव काय? अत- अ, अदादिगण. अद धातू पहिला असल्यामुळे त्याला अदादिगण असं म्हणतात. आणि 62 क्रमांकाचा हा धातू आहे. कसा चालतो बघा. रोदिती. आपण पाहिलं होतं द्वितीय गणाचा नियम, की एक वचनामध्ये गुण होतो. मग रुदच झालं रोद. आणि कुठल्याही प्रकारचा प्रत्यय या ठिकाणी लागत नाही. पण हा आता द्वितीय गणाचे जवळजवळ सगळे धातू एकदम वेगळे चालतात. त्याला इरेग्युलर फॉर्म असं म्हणतो. नॉर्मल नाहीत, ते सगळे वेगळे आहेत. बघा, रोदिती, रुदितः, रुदंती, रोदिषि, रोदिषि, रुदिथः, रुदिथ, रोदिमी, रुदिवः, रुदिमः, रोदिती. समजा असं म्हणू शकतो आपण, रोदिती बालकः. एक 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 वचनातच लिहूया. बालकः रोदिति, रडतो. त्वम रोदिषि, तू रडतेस. अहम रोदिमि. रोदिति, रुदितः, रुदन्ति, रोदिषि, रुदिथः, रुदिथ, रोदिमि, रुदिवः, रुदिमः. बर, हा झाला आपला वर्तमान काळामध्ये आपण एक वचनाचे वाक्य बनवले. सोपे सोपे आहेत म्हणून. नंतर येतं लृट लकार. मग आता आपल्याला रोद कळल्यानंतर आपण लिहू शकतो. जसं पठिष्यती आपण लिहितो, तसं रोद हे झालं सोपं. रोदिष्यती, रोदिष्यतः, रोदिष्यन्ति, रोदिष्यसि, रोदिष्यतः, रोदिष्यथ, रोदिष्यामि, रोदिष्यावः, रोदिष्यामः. याच्याविषयी तुम्हाला सांगतो थोडंसं. बघा, रोदिष्यती म्हणजे रडेन. ठीक आहे. बालकः तेच वाक्य होतील. रामः रोदिष्यति. सीता वियोगात, वियोगस्य पश्चात रामः रोदिष्यति. सीतेचा वियोग झाल्यानंतर राम काय रडणार आहे. तौ रोदिष्यतः, तौ ते दोघं रडतील. ते रोदिष्यन्ति, कुठे चाललंय? ते रोदिष्यन्ति, ते सगळे रडतील. रोदिष्यन्ति. बर, लोट लकार बघा कसा आहे. रुद्यात, नो, रुदितात. हे दोन्ही सारखेच आहेत, तुम्हाला माहिती आहेत. इथं फक्त तचा द झालेला आहे. बरोबर. रुदितात, रोदितू, रुदिताम, रुदंतु, रुदी, रुदिही, रुदितम, रुदित, रोदानी, रोदाव, रोदाम. होईल तेवढं लक्षात ठेवायचंय, नाहीतर आपल्याकडे करंद आहेच. म्हणजे रोदितू, भवान रोदितू, आपण रडा. त्वम रुदिही, तू रड. लोट लकार बरोबर आज्ञा. अहम रोदानी, मी स्वतःला आज्ञा देतो रड. किंवा मग जर विचारायचं असेल तर अहम रोदानी, मी रडू. तर मग अहम रोदानी. लंग लकार बघा. लंग लकार म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये काय येत असतो? अ, अरोदत. दोन दोन रूप आहेत. अरुदिताम, अरुदन, अरुरोदह, अरुदितम, अरुदित, अरोदम, अरोदाव, अरोदाम, अहम ह्यः अरोदम. मी काल रडलो. वाक्य आहे. अहम ह्यः अरोदम. ह्यः काल. अहम ह्यरोद, अहम ह्यः अरोदम. मी काल रडलो. बर, विधिलिंग. रुद्यात, हे येतं बऱ्याच वेळा. रुद्यात, रुद्याताम, रुद्युः, रुद्याः, रुद्यातम, रुद्यात,
रुद्याम, रुद्याव, रुद्याम अशा प्रकारे याही लिखा म्हणजे रुद्यात रडायला पाहिजे. भक्त ईश्वराय रुद्यात, भक्ताने ईश्वरासाठीच रडायला पाहिजे. भक्त संसाराय न रुद्यात, भक्ताने संसारासाठी रडू नये. आणि भक्ताने ईश्वरासाठी रडल्याशिवाय राहू नये. डॉक्टर महाराजांची भाषा. रडू नये आणि रडल्याशिवाय राहू नये, आपलं उलट असतं. ठीक आहे. आपण मग गुरुजी म्हणत असतात आमचे की लोक संसारात रडतात, आणि काय कीर्तनामध्ये हा हा हसतात. लोक समजा आम्ही कीर्तन करायला गेलो तर आम्हाला म्हणणार की असं लय कौल काय सांगू नका, हसवा आम्हाला, मला विनोदी कीर्तन करा, विनोदाचार्य बना तुम्ही. लोक कीर्तनात हसतात आणि संसारात रडतात. पण माणसाने काय केलं पाहिजे? परमार्थामध्ये रडलं पाहिजे. म्हणजे देवाचं नाव घेतल्यानंतर डोळ्यात पाणी आलं पाहिजे, किंवा देवासाठी अष्टसात्विक भाव आपल्यात उत्पन्न झाले पाहिजेत. आणि संसारामध्ये हसलं पाहिजे माणसाने. जे होईल ते होणारच आहे, काहीच थांबणार नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, ते मडकं बनवणारा मडकं बनवताना ते चाक फिरवतो एका हाताने, आणि एका हाताने मडक्याला आकार देत असतो. आणि मडकं फिरून झाल्यानंतर, आज काय झालंय काय माहित मला, मडकं फिरून झाल्यानंतर चाक फिरत राहतं. तसं हे शरीर जन्माला आलेले चाक फिरत राहणार आहे. तुम्ही काय रडा, नाहीतर काय करायचंय ते करा. तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं घालवायचा आहे वेळ. रडलेत तरी पण ते वेळ जाणारच आहे, हसलेत तरी पण जाणार आहे. मग रडायचं असेल तर परमार्थामध्ये रडा, देवासाठी रडा, देवासमोर रडा. आणि हसायचं असेल तर प्रपंचित हसा. आपलं थोडंसं उलट असतं. ठीक आहे, पाचही लकारांमध्ये झाले. काही दोन तीन शब्द आहेत ते आपण पाहूया. पाठ. पाठ शब्दाचा अर्थ काय? धडा. त्याने दिले पाठच. आपलं मराठी सोपं धडा. धडा. नंतर लेख. मराठीमध्ये पण आपण काय म्हणतो? लेखच म्हणतो. लेख. लेख म्हणजे मराठीमध्ये पण लेखच आहे. इंग्लिशमध्ये आर्टिकल म्हणतो आपण त्याला. ग्रंथ. ग्रंथ. ग्रंथ मराठीमध्ये त्याला ग्रंथच म्हणतो आपण. स्क्रिप्चर. पुस्तक वेगळं आणि ग्रंथ वेगळं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाहीये. गीता हा काय? ग्रंथ आहे. ठीक आहे. भारह. फरक आहे थोडासा. ठीक आहे. आत्मतत्वाविषयी सांगतात त्यांना ग्रंथ म्हणा. जे इतर गोष्टी सांगतात जागतिक, त्याला पुस्तक म्हणा. भारह. भार म्हणजे ओझ. ओझ. ओझ का ओझ? ओझ ओझ. हा. एक एक वाक्य सांगा बघा. चला चला चला, चार वाक्य बनवूया आपण. भारह. धडाच संपला आपला, फक्त आता कर्मणी कर्तरी राहिलेला आहे. पुढच्या वेळी होऊन जाईल कर्मणी कर्तरी आणि वाक्य सुद्धा. आता स्पीड आहे जरा. हा, बोला. एक एक वाक्य सांगायचं. धडा, लेख, ग्रंथ, भार यांचं. फास्ट फास्ट. बोला बोला. अध्यापक. एक मी बनवतो, एक तुम्हाला बनवायचं आहे. पाठम पाठयती. शिक्षक धडा शिकवतात. बोला. धडा. हम्म. बोला. अद्य पञ्चविंशतिः पाठम् अस्ति। पाठ येणार का नाही? पाठ पुल्लिंग आहे. या पाठ ठिकाणी कर्म का झालं? कारण की कर्ता कोणतरी वेगळा आहे. पण तुम्ही वेगळा म्हणताय आहे. की 26वा पाठ आहे, मग कर्ता कोण आहे? पाठच आहे. हा. पाठच. अद्य षड्विंशती ना.
हा. हा हा. अद्य षड्विंशतितमः पाठः अपठाम शिकला शिकवलं. किंवा अभ्यास केला. अद्य षड्विंशतितमः पाठः अपठाम. अद्य वयम. आज आम्ही 26व्या पाठाचा काय पाठम विंशतितमं पाठम अपठाम. आणि अद्य षड्विंशतितमः पाठः अस्ति. तुम्हाला फरक कळतोय का? कधी पाठः, कधी विंशतितम होईल, कधी विंशतितमम होईल. ज्यावेळी कर्ता कोणीतरी दुसरा आहे त्यावेळी काय होणार? हे कर्म. आणि जेव्हा नुसतंच हे असेल त्यावेळी काय होणार? कर्ता. जसं 26वा पाठ आहे, मग कर्ता कोण आहे? 26वा पाठ. मग त्या ठिकाणी कसं होईल? षड्विंशतितमः पाठः. पण इथं कोणीतरी या धड्याचा अभ्यास केलाय, मग अभ्यास केला म्हणून द्वितीय विभक्ती. नाही समजलं तर विचारा. पाठ. आता लेख बोला. चला बलराम दादा, लेखच एक वाक्य सांगा छान. लेख. मी एक लिहितो. मम लेखः मासिके आगमिष्यति. माझा लेख, लेख मासिकामध्ये येणार आहे. मासिक, मासिकी, मासिका, मासिकायाम, मासिके, मासिक. हा. बोला चला. लेख, लेख. सर, हम्म. लेख संस्कृत सांगा. हा. लेख ज्ञानवर्धक अस्ति. वाव. लेख वर्धिक अस्ति. ज्ञा ज्ञाता अस्ति, ज्ञानदाता असते. ज्ञानवर्धक आज जे असं शिकलो नाही तेच करणार. तुम्ही सांगतो तेच लिहितो, पण माझ्या डोक्यात आलं की लेख ज्ञानदाता असती. ज्ञान देणारा लेख आहे. तुम्ही काय बोलले? लेख ज्ञानवर्धक, ज्ञानवर्धक वर्धक, वर्धक. वर्धक. लेख आहे ना, मग वर्धक. वर्धक अस्ति. अच्छा, हा. करेक्ट. हा. चला, ग्रंथचं एक ओके. वाक्य सांगा. ग्रंथ. ग्रंथ, ग्रंथ मोक्षम ददाती. ग्रंथ काय करतात? मोक्ष देतात. डोळे झाकून वाक्यावरती विश्वास ठेवा. मोक्षम ददाती. गुरु वगैरे लय भानगडीत पडू नका. जे गुरु ग्रंथ शिकवतील तेच खरे गुरु. आमचे बाबा म्हणायचे. बाकीचे सगळे गुर. राऊत बाबा म्हणतात, राऊत बाबा. जे ग्रंथ सांगतात ते गुरु, आणि जे गप्पा सांगतात ते गुर. असं बोलत असतात बाबा. बाबा बोलू शकतात, आपण नाही. सांगा एक वाक्य. चला. ग्रंथ. महाभारत एकम ग्रंथ अस्ति. एकम काय येईल सांगा मला तुम्ही. आणि एकूण महाभारतम. एक म्हणे. महाभारत हं? नपुंसकलिंग शब्द आहे. महाभारत पुल्लिंग घ्या ना एखादा. बरं ठीक आहे, चला. महाभारतम एकः एकः ग्रंथम ग्रंथः ग्रंथ अस्ति. महाभारत एक ग्रंथ आहे. चला शेवटचं. भार. भार ओझे तुम्हास. तर ग्रंथामध्ये असं पण आहे ना, ग्रंथ ग्रंथ रामायण अस्ति. रामायण. रामायणम एकः ग्रंथः अस्ति. रामायण हा काय एक ग्रंथ आहे. काय येऊ शकतं? भगवद्गीता एकः ग्रंथः अस्ति. भगवद्गीता एक ग्रंथ आहे. पंचदशी एकः ग्रंथः अस्ति. विचारसागरः एकः ग्रंथः अस्ति. नवनाथ सारः एकः ग्रंथः अस्ति. काही येऊ शकतं. हम्म 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 भारः, अ, भारवाहकः. मी बनवतो एक, मग तुम्ही बनवा. भारवाहकः भारम वहति.
म्हणजे कुली. भारवाहक म्हणजे काय? कुली. काय करतो? भार वाहणारा, भार वाहतो. वहती. अच्छा. हम्म. सर, डोक्यावर जड भार वाहतो म्हणजे आपण काय बोलणार सर? जड. भारी भार भार. म्हणजे जड हो. भार जड. म्हणजे जड. आपण मराठीत तसं भार जड वाहतो. माझ्या डोक्यावर खूप भार आहे. हा, बनवा बरं. माझ्या. हम्म. मम. हम्म. डोक्याला काय शब्द आहे? शिरह. शिर शिर. शिरः उपरी. थांबा. शिरसी शब्द आहे. शिरस शब्द आहे तो. मम शिरसी. भारी भार वहती असं येईल ना? नाही हो. तुम्हाला चला ठीक आहे. मम शिरसी गुरुम भारम जीवन. अस्ति. माझ्या डोक्यावर खूप, गुरु म्हणजे खूप मोठा असा अर्थ होतो. जड, मोठा अशा दोन्ही अर्थामध्ये गुरु शब्द. ठीक आहे. मम श्लेष शिर अलंकार सारखा वाटतो तो. मम शिरसी गुरु. म्हणजे असं पण येऊ शकतं ना सर, म्हणजे आपण बोलताना जीवन आपलं हे एक आपले कर्तव्य जसे कर्मप्रमाणे भारयुक्त आहे असं पण टाकू शकतो. जीवन. काही लिहू शकतो, पण आपण तेवढं शिकलो नाही संस्कृत. सांगा काय बनवायचं वाक्य? जीवन. हा, जीवनम. जीवन हे हा, जीवनम. हम्म. कर्तव्य म्हणजे भार आपलं आहे. म्हणजे आपण कसं टाकू शकतो? कर्तव्ययुक्तम जीवनम कर्तव्ययुक्तम अस्ति. भार कुठे गेलं मग? जीवनम कर्तव्य भारयुक्तम अस्ति. असं चालू शकतो. कर्तव्ययुक्तम भारमस्ति. हा, अच्छा. भार अस्ति. अच्छा. जीवन हे कर्तव्याने युक्त असणारं एक ओझ आहे. ओझ म्हणून माऊली पण म्हणतात, गृहाश्रमीचे ओझे सहजच ते आपल्या माथी आहे. चला ठीक आहे, इथे आपण थांबूया. ओम शांती 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 ही.